नमस्कार श्रोते हो. आज आपण गुरुचरित्रातील दुसरा अध्याय याचं श्रवण करणार आहोत. आपण येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत जर या दुसऱ्या अध्यायाचे दररोज स्मरण व श्रवण केले तर आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा, मनोकामना प्रभू दत्तात्रयाच्या कृपा आशीर्वादाने पूर्ण होतील. तर आपण सुरुवात करूया. अध्याय दुसरा, शिष्यादीपक आख्यान. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. त्रयमूर्ती राजा श्री सद्गुरु तुची माझा, कृष्णा तिरी वास करुणी ओजा. सुभक्त येथे करती आनंदा, ते स्वर स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे गुरुचरण ध्यात, जाता भक्त नामकीर्तनात. अति श्रमला चालत राहिला एका वृक्षतळी. एक क्षणनिद्रास्त मनी सद्गुरु चिंतित. कृपानिधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा. रूपे दिसे सुषुप्त ती, जटाधारी भस्मांकित. व्याघ्रचर्म परिधानित, पितांबर वसा देखा. ओनी योगेश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी. आश्वासुनी तयावेळी, अभय कर देती ते असे. इतके देव देखोनी सुषिप्त, चेतन झाला नामांकित. चारी दिशा अवलोकित, विस्मय करे त्यावेळी. मूर्ती देखली सुषिप्त, तेची ध्यान तसे मनात. पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची. देखोनिया योगिताशे, करिता झाला दंडवट. कृपा भाकी करुणावस्त्र, तारी तारी म्हणतसे. जय जया योगे दिशा, अज्ञानतमी विनाशा. तूची ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी. तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरित दोष. तू तारक आम्हास, म्हणून आलसी स्वामिया. आपण भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी. तुमचे नाम कवन मुनी, कवन स्थानी वसा तुम्ही. सिद्ध म्हणे आपण योगी, हिंदू तीर्थे श्री सद्गुरु भूमी स्वर्गी. प्रसिद्ध आमुचा सद्गुरु जगी, नरसिंह सरस्वती विख्यात. ज्याचे स्थान घाणगा पुरात, अमरजा संगम भीमा तीर. जय जय मूर्तीचा अवतार, नरसिंह सरस्वती. भक्ती तारावया लागी, अवतार त्रिमूर्ती जगी. सदा ध्याती अभ्यास योगी, भाव सागर तारावयासी. ऐसा सद्गुरु कृपा सिंधू, भक्त जना सदा वरुंदू. अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्य वर्गाय. त्याच्या भक्ता कैसे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण. धन्य धन्य ती गोधन, अष्टेन स्थैर्य नांदती. ऐसे म्हणे सिद्धमुनी, ऐकोनी विनवी नामकरणी. आम्ही सांग असतो सदा ध्यानी, तया सद्गुरु तुझे. ऐसे कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्ध यती. वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्ही केवी पाहावे. तू तारक आम्हासी, म्हणून माते भेटलासी. संवार करुणे संशयासी, निरोपावे स्वामिया. सिद्ध म्हणे वेळी, ऐसे शिष्या स्तोम मोडी. श्री सद्गुरु कृपा सूक्ष्मस्थळी, भक्तवत्सल परियेसा. सद्गुरु कृपा होय जासी, दैन्य दिसे कैसे त्यासी. समस्त देव त्यासी वश, कळी काळासी जिंके नर. ऐसे वस्तू पूजोनी, दैन्य वृत्ती सांगसे झनी. नसेल दृढ तो जे म्हणी, म्हणून कष्ट भोगितसे. त्रयमूर्ती सद्गुरु, म्हणून जानी जे निर्धारू. देऊ शके अखिल वरू, एक भावे भजावे. एकादेश मही श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी. राखे सद्गुरु निर्धारी, आपुले भक्त जनासी. आपण कोपे एकाद्यासी, रक्षू न शके व्यंकुमेसी. अथवा विष्णू परियेसी, रक्षू न सके अवधारी. ऐसे ऐकोनी नाम करणी,
लागे सिद्धाची या चरणी विनवतसे कर जोडोनी भक्तिभाव करुण्या स्वामी ऐसे निरुपदी संदेह होतो माझे चित्ती श्री सद्गुरु केवी झाले त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणिक तुम्ही निरोपिलेत विष्णू रुद्र जरी कोपत राखो शके सद्गुरु निश्चित श्री सद्गुरु कोपिल्या कोणी न राखे हा बोल असे कवनाचा कवनशास्त्र पुराणीचा संदेह पेडिगा मनाचा जेने मन दृढ होय एने परिणाम करणी सिद्धासी पुसे वंदोणी ना कृपानिधी संतोषणी सांगतसे प्रियसा सिद्ध मने शिष्याशी त्वा पुसले आम्हासी वेद वाक्य साक्षीसी सांगेन एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले भ्रमयाचे मुखे करुण त्याची पासून पुराण अष्टदश विख्यात तया अष्टदश दशांत ब्रह्मवाक्य असे विख्यात पुराण ब्रह्मवार्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णू मूर्ती व्यास झाला दोपारांती प्रकाश केला रक्षिती ब्रह्मवाक्य विस्तार तया व्यासापासूनी ऐक्य जे समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारुणी सांगेन ऐकचित्ते चतुर्मुख ब्रह्मासी कलियुग पुसे हर्षी श्री सद्गुरु महिमा विस्तारेसी ब्रह्मदेवे निरुपला ऐसे म्हणता नाम करणी पुनर्प्रसिद्धासी मानुनी विनवतसे करदे जोडणी भावभक्ती करुण्या मणे सिद्ध योगेश्वरा अज्ञान तिमिरा भास्करा तू तारक भवसागरा भेटलासी कृपा सिंधू ब्रह्मदेव कलियुगासी सांगे केवी कारणेसी अद्यंत विस्तोरोसी निरुपा विजय स्वामिया एक शिष्या एक चित्ता जदी प्रक्षाळे झाला होता आदी मूर्ती निश्चित होता वटपत्रक्षायणी अव्यक्त मूर्ती नारायण होता वटपत्रशयन बुद्धी उपजे चेतन आणिक सृष्टी रचावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना जागृत होई या कारणा आदिपुरुष तया वेळी जागृत होनी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभिहुण त्रैलोक्याचे रचनाघर तया कमळामधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहिन चतुर्मुख झाला मने ब्रह्म तयावेळी समस्तहुन आपण बळी मजहुन अधिक स्थळी कौन नाही म्हणतसे हसोनिया नारायण बोले गाढ शब्द वाचून आपण असे महाविष्णू मज म्हणे तयावेळी देखो निया विष्णूसी नमस्कार ब्रह्मरसरसी स्तुती केली भोसी अनेक काळ प्रियसा संतोषुनी नारायण निरोप दिदला अतिगहन सृष्टी रचली गा म्हणून आज्ञा दिली त्यावेळी ब्रह्मा विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे ऐकोनी ब्रह्म्याचे वचन निरुपदिला महाविष्णू वेद असती हे घे म्हणून देता झाला तयावेळी आई सृष्टी रचावया विचार असे वेदात सविस्तर तेनेची परी रचून स्थिर प्रकाश करील महानिर्तले आदी अनादि वेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण ऐसी अरस मने खूण सृष्टी रचावया तैसे वेद या वेद मार्गे सृष्टीशी रचिका ब्रह्मया अहर्निसी म्हणून सांगे ऋषी कृषी ब्रह्मार्चे सृष्टीते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेद अंडजनामे चारज उद्दिज उपजले श्री विष्णूच्या निरोपाने त्रिगज झाले ब्रह्माने तेने परी सृष्टिक्रमणे व्यासे असी कतिली सिद्ध मणे सिद्धासी नारायण वेदासी विस्तार केला पुराणासी अष्टदश व्याख्यात तया ब्रह्मवर्त पुराण सांगे असे प्रख्यात ऋषिकेशाची सांगे सुत तेची परी सांगत असे
सदान कदा ते उपजोनी ब्रह्मनिष्ठ योगी गुणी मारिचादी ब्रह्मसुगुणी उपजवी ब्रह्म तयावेळी ते तोणी दैत्यासी उपजवी ब्रह्म परियेसी सांगता कथा विस्तेरेसी असे एक शिष्योत्तमाय कृत नेत्र दोपार योग मग उपजवी कलियुग ऐकते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तया बोलोनिया कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जाओनी भूमीशी प्रकाश करी अपनाते ऐकोनिया ब्रह्माचे वचन कृतयोग आले संतोषण सांगेन तयाचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते असत्य ते असत्य येणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे ज्ञानोपवित अभैरण त्याचे रुद्राक्षमाळा करकंजणे येणे रूपे युग सत्य ब्रह्मयासी असे विनवित माता तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते न साहेत एक कवणे परिवर्तवावे ऐकोणी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्म आपण त्वा वर्तावे सद्गुण क्वचित येणे परी न करी जड तुत त्यान अनेक युग पाठवीन सावध राहावे सावधान म्हणून पाठवी भूमीवरी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्य का बोलोनी त्रेता युग गाते वेदिका निरूपी ब्रह्मा प्रियसाय त्रेदा युगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन त्याची स्थूल अति असे यज्ञ सामुग्री त्रेतायोगी याची कारणे यज्ञ करती सकळ जने धर्मशास्त्र प्रवर्तने कर्मयोग ब्राह्मणासी होता देख वृषभ असे धर्म प्रवर्तक सदा वसे ऐसे युग गेले हर्षे निरूप घेऊनी भूमीवरी बोलोनी ब्रह्महर्षी निरूप देत द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्त खडवांग धोरणी हाती धनुष्य बाण एरा हाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया दोणी असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वैपार ऐसा निका निरूप देवोनी कौतुका आला आपण भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मदेखा ऐसा कलियुग देखा सांगेन लक्षण ऐका ब्रह्माचे सन्मुख केवी गेले परियसा विचाराहीन अंतकरणी पिसाच्य सारखा वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडतसे क्रूर आपण विरागहीन कलह दोष सावे घेऊन वाम हाती धरुणी शिष्य देत ब्रह्माने सुख जिवे धरुणी उजवे हाती नाची केली अप्रीती दोषांतरे करी स्तुती पुण्य पापा सहित वाकुल्या दावी जेव्हा तोंड करुणी वाकुडे विचारहीन अंतकरणी पिसाच्या सारखा वदनी तोंड खालते करुणी ठाई ठाई पडतसे क्रूर आपण विरागहीन कलह दोष सवे घेऊन वाम हाती धरुणी शिष्य एती ब्रह्मासया सन्मुख जेवी धरुणी उजवे हाती नाचे कली अतिप्रीती दोष करे स्तुती पुण्य पापा समिश्रित वाकुल्या दावी हसे रडे जेव्हा गोड करुणी वाकुडे उभा ठेला ब्रह्मापुढे काय निरूप म्हणूनसी ते कोणिया तयाचे लक्षण ब्रह्मा हसे अतिघन पुसतसे अति विनोदाने लिंग जेव्हा का धरिली कलियुगी म्हणे ब्रह्मयासी जिकीन समस्त लोकासी लिंग जेव्हा राक्षस रासी हरी असे अपनादे या कारणे लिंग जीवा धरोणी नाचे ब्रह्मदेवा जेथे जाई नमी स्वभावा आपण नभे कवनिया ऐकोणी कलीचे वचन निरोप देतो ब्राह्मा आपण भूमीवरी जाऊन आपले गुण प्रकारे कली म्हणे भ्रमियासी मज पाठविता भूमीसी कले म्हणे ब्रह्मासी मज पाठविता भूमीसी आपले गुण आहेत कैसी सांगेन आता स्वामिया छेद करेन धर्मासी आपण असे निरकुशी
निरानंद परेसी निद्रा कलह माझे प्राण. परी हरिद्रव्यहारक परस्त्रीत हे दोघे माझे भ्रांत. प्रपंच मत्सर दंबक प्राणसखे असती माझी. बका सारिके संन्यासी तेची माझे प्राण परेसी. छळ करुणी उदरासी मिळविती पोषणार्थ. तेची माझे सख्खे प्राण आणिक असतील पुण्यजन. तेच माझे वैरी जाण म्हणून विनिवी भ्रमयासी. ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी. त्वायुगी आयुष्य नरसी स्वल्प असे एकशत. पूर्व युगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लेखा. तप अनुष्ठान ऐका करती अनेक दिवसावरी. मग होय तयासी गती. आयुष्य असे अखंडती याच कारणे कष्टशती बहुदिवसापर्यंत. आता ऐसे नव्हे जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपणे. करती पाप अनुष्ठाने शीघ्र पावती परमार्थ. जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करिता जाणोनी. त्यासी त्वा साह्य होणी वर्तित असे ब्रह्मा. ऐकोणी ब्रह्म याचे वचन कली म्हणत असे नमुन. स्वामींनी निरपले जे मन तेची माझे वैरी असती. जैसे वैरी जेथे असती केवी जाऊ तेथे क्षिती. ऐकता होते मज भीती केवी पाहू तयासी. 500 भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत. माते मारतील देख कैसा जाऊ म्हणतसे. ऐकोणी कलेचे वचन ब्रह्मा निरोपी हसोन. काळात्म्याते मिळून त्वा जावे भूमिसी. काळात्म्याचे ऐसे गुण छेदीन करील धर्मवासना. परमपुण्याचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापविषयी. कली मने ब्रह्मयासी वैरी सांगेन माझे कैसी. वस्ताती भूमंडळासी सांगेन स्वामी एक पा. उपद्रवी माते बहुत कृपान ए मज देखत. जे जन शिवरहित ध्यात धर्मांत मनुष्य देखा. अनिक असती माझे वैरी वास करीती गंगातिरी. अनिक वाराणसीपुरी जाऊनी धर्म करिता देख. तीर्थे हिंडती आचरण अनिक एकती पुराण. जे जन करीती सदा दान तेची माझे वैरी जाण. ज्याचे मनी असे शांती तेची माझे वैरी ख्याती. अदांभिकपणे पुण्य करती त्याची देखोनी भीतसे. नासाग्री दृष्ट देवणी जप करती अनुष्ठानी. त्यासी देखताच नैनी प्राण माझा जातसे. स्त्रिया पुत्रावरती प्रीती मायोपाशा आचारती. त्याच्यावर माझी बहुत प्रीती परमेष्ट माझे जाण. वेदशास्त्रा दूषिती हरिहरा ते भेद पाहती. अथवा शिवविष्णू दूषिती परमाप्त माझे जाण. जितेंद्रिय असती जे नर सदा भजती हरिहर. राग दोषा विर्जित धीर त्यासी पाहता मज भय. ब्रह्मो म्हणे कलिवासी तुझा प्रकाश भोवसी. तू जाताची भूमीसी तुझे इच्छा राहटदी. एकदा विरळगात येईल नर पुण्यवंत. त्या ते तू साह्य होत वर्तत असे ब्रह्म म्हणे. ऐकोणी ब्रह्मियाचे वचन कली करतसे नमन. कर संपुष्ट जोडून विनवतसे परेसा. माझा स्वभाव दुर्ग वृत्ती केवी साह्य होऊ धर्मासी. सांगा स्वामी उपायासी कवने परी राहटवे. कलीचे वचन ऐकोणी ब्रह्मा हसतसे अतिगहनी. सांगतसे विस्तारुणी उपाय कलिसी राहटवाया. काळकळी असती दोन तुझ साह्य होऊन. येती असती निर्गुणी तेची दावी तुझ मार्ग. निर्मळ असती जे जन तेच तुझे वैरी जाण. मळमूत्रे वेष्टिले जाण तुझे इष्ट परीयेची. याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परीयसी. अधिक होय पुण्यरासी तोच जिंकती परीयसा. या कारणे विराळागत होईल नर पुण्यवंत. तोची जिंकती निश्चित बहुतेक तुझे वश्य होती. एकदा विवेकी जन तुझा उपद्रव सहीन पूर्ण. तो न साहे तुझे दारुण तुझ वैश्य जाण झालं. या कलियुगा भातरी जन होतील येणे परी. जे जन सहातील तुझी क्रूरी तेच ईश्वरी ऐक्य होती. ऐकोणी ब्रह्मियाचे वचन
कलियुग करतसे प्रश्न, कैसे साधूचे अंतकरण कवन अंश निरुपावे. ब्रह्मा म्हणे त्यावेळी एक चित्ते एक कली, सांगून एक श्रुते सकळी. सिद्ध म्हणे सिद्धासी, धैर्य धरोणीय अंतकरण, शुद्ध बुद्धी वर्तती जाण, दोष न लागती जाण, लोभ वर्जती नरासी. जे जन भजती हरिहरासी, अथवा अससी काशीवासी, सद्गुरु सेवती निरंतरेसी, त्यासी तुझ न लागे दोष. माता पिता सेवकासी, अथवा सेवी ब्राह्मणासी, गायत्री कपिला धेनुसी, भजनारासी न लागे तुझा दोष. वैष्णव अथवा सेवासी, जे सेवती नित्य तुळशीसी, आज्ञा माझी ऐसी, तयासी बाधू नको. श्री सद्गुरू सेवक असती नर, पुराण श्रवण करणार, धर्म साधन धर्म पर, त्यासी तू न बाधे. सुकृती शास्त्र पर्यंसी, सद्गुरू सेवती वंशोवंशी, विवेक धर्मकारसी, त्या तू बाधू नको. कली विनिवी भ्रमयासी, श्री सद्गुरू शब्द म्हणजे ऐसे कैसी, कवन श्री सद्गुरू रूप कैसी, विस्तारावे मजप्रती. ऐकोनी कलीचे वचन, ब्रह्म सांगतसे आपण, ब्रह्म सांगतसे आपण. गकार म्हणजे सिद्ध जाण, रेप पाप शदाहक, उकार विष्णू अव्यक्त, ब्रह्मा रुद्न सद्गुरू निश्चित, त्रयात्मक श्री सद्गुरू सत्य, म्हणून सांगे कलिशी. गणेशो वागिज्ञा, इक्तो विष्णुना नच संवितम, वर्ण यदकोस्म मंत्र रुग्ध फलतम. गणेशा ते म्हणते सद्गुरू, तैसेची असे वैष्णवरो, येथेची जाण शरणरो. श्री श्री सद्गुरू वर्ते इतके. श्री सद्गुरू माता पिता सद्गुरू वसुदेव गुरु, शिव शिवे रुष्टे श्री सद्गुरू राता. सद्गुरू कोपिले एकासी, ऐशे न रखे परियसी, ईश्वर कोपेल झरी त्यासी, सद्गुरू राखेल निश्चित. गुरुर ब्रह्मा गुरुर्देव महेश्वर, श्री सद्गुरू देव परतत्व, तस्मान सद्गुरू सद्गुरू पोषेत. सद्गुरू ब्रह्म आणि ज्ञान, तेची रुद्रा महानिर्वाण, सद्गुरूची तत्वजाण, म्हणून सद्गुरी असू दे. जे ईश्वर जरी प्रसन्न होता, त्याशी होय सद्गुरू ओळखता. सद्गुरू आपण प्रसन्न होता, ईश्वर अधीन होय आपुल्या. सद्गुरुशी याच कारणे सद्गुरुशी भजावे शास्त्रामार्गे ऐसी, तीर्थ वृत्तयोगीसी ज्योतिरूप आणा. आचार धर्म वर्णाश्रासी, विवेकी कर्म वर्णासी, भक्ती विरक्त युगासी, सद्गुरू वचनी मार्ग दाखवा. इतके ऐकोणी कली, आपण विनवतसे कर जोडुनी, सद्गुरू सर्व देवा समानी, केवी झाला मज सांगाय. केवी झाला मज सांगा. ब्रह्मा म्हणे कलिसी, सांगेन तुझे विस्तारासी, एकचित्त परियेसी, सद्गुरू विने पार नाही. सद्गुरू विने पार नाही. शास्त्रे एकदा परियसी, तारतील संसार पासी, याच कारणे सद्गुरुशी प्रकाशी ज्योतिरूप जाणावा. सद्गुरू सेविता सर्व सिद्धी, होता परेव्या सर्व रिद्धी, कथा वर्तली अनादी, अपूर्वज तुझे सांगेन. पूर्वी गोदावरीचे तिरी, अंगरसृषीचा आश्रम मेरी, थोरी वृक्ष असते नानापरी, पुण्यनभी मृग वसती, ब्रह्मऋषी आदी करुणी, तप करीती तया स्थानी, तया वेद धर्म म्हणूनी, पैलपुत्र होता निज, तया शिष्य बहुत असती, वेदशास्त्र अभ्यासिती, त्यात दीपक म्हणजे ख्याती, शिष्य होता प्रियसा, होता शिष्य सद्गुरू पारायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अति निपुण, तया श्री सद्गुरू सेवा करिता. वेद धर्म एके दिनी, समशिष्याशी बोलवणी, पुसते संतोषिनी, ऐका श्रुती सकळिक, बोलवणी शिष्याशी, म्हणते सद्गुरू प्रेयसी, प्रीती असेल जरी तुम्हासी, तरी माझे वाक्य परिवसा. शिष्य म्हणती सद्गुरुशी, जे जे स्वामी निरुपदेसी, अंगीकारो भरवसी, आम्हास तुम्ही तारक. सद्गुरूचे वाक्य जे न करी, पडे तोची रोरो घोरी, अविद्य माया सागरी बुडून जाये तो नर. मग तया कैसी गती, नरकी पचे तो सदती, सद्गुरू तारक तो ख्याती, बोलती वेद पुराणे.
ऐकोनी शिष्याचे वचनी संतोषला वेदमुनी. संदीप करते बोलविणी सांगतसे प्रियसाई. ऐको शिष्या सकळिक तुमचे पूर्वज एक जन्मांतरी सहस्रक केले होते महापातक. अमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता. काही शेषासे आता भोगल्या वाचून न जाण. तपस्यामध्ये सामर्थ्य जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षाशी आड रेगत. याची कारणे निष्कृंत करीत तया पाप घोरतसे. न भोगिता आपुले देही आपले पाप निष्कृती नाही. हे करुणिया पाही भोगावे आम्ही परियसा. याच पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी. जाईल पाप शीघ्रतेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री. या कारणे आपणासी न्यावे वाराणसी पुरीसी. पाप भोगोनी स्वदेशी माते तुम्ही सांभाळावे. या समशिष्यात कवन असेल सामर्थ्य अंगीर करावे त्वरित. मन शिष्य पुसतसे. त्या शिष्यामध्ये एकू नाम होते संदीपकू. बोलतसे अतिवेकू तया सद्गुरु प्रति देखा. दीपकू म्हणे सद्गुरुशी पाप करिता देहनासी. न करावा संग्रह दुःखासी. शीघ्र करावा प्रतिकारो. वेद धर्म म्हणे तयासी. दृढ देह असता मनुष्यासी. क्षालन करावे पापासी. अथवा वाडे विषापरी. अथवा तीर्थ प्रायचित्त. आपुले देही भोगोनी त्वरित. पाप वेगळे न होता निवृत्त. मुक्त व्हावे आपणासी. वेद अथवा ऋषीश्वरासी. अनुश्रुती जंतुसी. क्षालन होय त्या पापासी. आपले आपण भोगिताय. दीपक म्हणे श्री सद्गुरुसी. स्वामी निरोपावे आम्हासी. सेवा करीन स्वशक्तीसी. न करिता अनुमान सांगजे. ऐकोनी दीपकाचे वचन. वेद धर्म म्हणे आपण. पुष्टी होईन अंगीन. अंधपांगुळ परियसा. संवत्सर एक विषाद माते सांभाळावे बहुत. जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा. दीपक म्हणे सद्गुरुशी. पुष्टी होईन आपण हरसी. अंध होईन 21 वर्ष. पाप निश्चिती करीण. तुमचे पापाची निष्कृती मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती. म्हणून चरणी लागला. ऐकोनी शिष्याचे वचन. संतोषला वेद धर्म मुनी आपण. करीतसो विस्तारुण लक्षणतया पापाचे. आपले पाप आपणासी. नोहे पुत्र शिष्यासी. न भोगिता स्वयसी नवचे पाप परियसा. याची कारण आपण देखा. भोगोनी आपले दुःख पा. बाप अम्मासी सांभाळिता. तू दीपका 21 वर्षापर्यंत. जे पीडिती रोग देखा. प्रतिपाळ नाशी कष्ट अधिका. मजोहुनी संदीपदका. तुझ कष्ट अधिक जाण. या कारणे आपुले देही भोगीन पाप निस्सई. त्वा प्रतिपाळावे पाही. काशीपुरी येऊनिया तया काशीपुरी जाण. पाप वेगळा देईन आपण शाश्वत पावन. तुझ करता शुश्रुतमा. दीपक म्हणे सद्गुरुशी. अवश्य नेईन काशी सेवा करीन 21 वर्षी. विश्वानाथा सम तुम्ही. ब्रह्मा म्हणे कलिसी. ऐक शिष्या होता कैत्यासी. कुष्ठ होतील सद्गुरुसी. नेने काशी पुरंद. मणिकर्णिका उत्तरणीसी. कांबळेश्वर संघिनेसी. राहिले तीर्थपरेसी. सद्गुरु शिष्य दोघेजण. स्नान करोनी मणिकर्णेस. पूजा करती विश्वासे. प्रवृद्ध सिद्धगुरुसी. भोगित होता त्यावेळी. कुष्ठरोगे व्यापले बहुत. अक्षरहीन अति दुखत. संदीप सेवा करत अतिभक्ती करुणिया. व्यापले देही कुष्ठ बहुत. कृत्रिम किडे रक्त. दुःखे व्यापिला अत्यंत. अस्मानापरी झाला जाण. भिक्षा मागोणी संदीपो. श्री सद्गुरुशी अनुनी देत. नित्य करी पूजा भावे. विश्वनाथ स्वरूप म्हणत. रोगे करुणी पीडित मनरू. साधू जन होती क्रूर. तेची रीती दुजोरू. होय क्रूर व्याघ्र धिबळे. भिक्षा अनिता एके दिनी. न जेवे सद्गुरु कोणी. स्वल्प अनिले म्हणून क्लेश सांडती भूमीवरी. एरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न भोवस. मिष्टान्न आणि म्हणती क्लेश करिता झाला परेसा.
परोपरीची पक्वान्ने का आणि का नाहीसी म्हणे. जय जया कोपे मारू ए आपण शका परोपरी मागदसे. ते तितके आणि मागोनिया सर्वस्व करी तसे वाया. कोपे दिसे शिव शिवा परोपरी परियसा. काय एखादी समयी शिष्याशी म्हणे ताता ज्ञान रासी. मज निमित्त कालाष्टकासी शिष्योत्तमा शिखामणी. सर्वोच्च म्हणे पापी क्रूरा माते गांजले अपारा. पुमास विष्णुमात्रा क्षणाक्षणात धूत नाही. खाताती मज मक्षिका कान निर्वसी संदीपा. सेवा करिता म्हणे एका भिक्षा नानसी म्हणतसे. या कारणे पापगुण ऐसेची असे जाण. ओखटे वाक्य निर्गुण पाप म्हणती जाणावे. पाप जेते बहुत दैन्य मत्स्य कार्य सहित वसत. शुभ नेने क्वचित पाप रूपते जाणावे. एखादे दैनिकासी दुःख प्राप्त होय कैसी. अपारास्म होय जयासी. पापरूप तेचे दान. समस्त रोग असती देखा. कुष्ठरोग सोहळा भाग नव्हती का. वेद धर्म द्विज देखा कष्ट दसे येणे परी. ऐसे सद्गुरूचे गुणदोष माना नाही तो शिष्य. सेवा करी एक मानस तेची ईश्वर म्हणून या. जैसे जैसे मागे अन्न अनोनी देतो परिपूर्ण. तैसा ईश्वर तो विष्णू ऐसा सद्गुरू तसे. काशी सारखे क्षेत्र असता कदान करी तीर्थयात्रा. नवचे देवची यात्रा श्री सद्गुरू सेवे वाचुनी. अहोरात्र येणे परी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी. श्री सद्गुरूची होय निर्धारी म्हणून सेवा करत असे. सद्गुरू बोले निष्ठेसी आपण मनी संतोषी. जे जे तयाचे मानसी पाहिजे तैसा वर्तसे. वर्तिता येणे परी दुःख प्रसन्न होणी पिनाक. ओनिया उभा सन्मुख वर मागदसे. अरे सद्गुरू भक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका. तुष्टले तुझे भक्तिनिका. प्रसन्न झालो मग आता दीपक मनेश्वरासी. मज मृत्युंजय व्यंकमेसी. न पोसता आपण श्री सद्गुरुशी वर्ण घे परियसा. म्हणून मी गेला सद्गुरुपासी विनवतो तयासी. विश्वनाथ अम्मासी प्रसन्न होऊन आलेसे. निरप झाले या स्वामीचा मागेन उपशाप व्याधीचा. वर होता सदाशिवाचा बरे करावे तुम्हासी. ऐकोणी शिष्याचे वचन बोलते सद्गुरू कोपून. तुझे व्याधी निमित्त जाण नको पृषी ईश्वरासी. भोगल्या वाचून पातकासी निवृत्ती नव्हे का परियेसी. जन्मांतरी बाधती ऐसी धर्मशास्त्र असे जाण. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी निवृत्ती करावी पापक्षणी. क्षेष राह्या त्रिगुणी विघ्न करी मोक्षासी. ऐसे परिशिष्याशी सद्गुरू रूपे सांगे प्रियसी. निरप पोसोनी सद्गुरुशी केला ईश्वर समुख. जावोनी म्हणे ईश्वरासी नलगे वर. आपणासी नये सद्गुरूचे मानसी. केवी हो म्हणतसे विस्मय करुणे व्यंकमेसी. गेला निवार्टमासी बोलोणी समस्त देवासी. सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा सद्गुरू कैसा शिष्य. कोठे त्याचा वास सांगावे म्हणजे प्रकाशित. सांगे विष्णूसी आश्चर्य देखील परियसी. दीपक म्हणजे बाळकेसी. सद्गुरू भक्ती करीतो अभिनव. गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणजे तापसी. त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्त. न ऐकला देखला कोणी सद्गुरू भक्ती करणार निर्धरी. ते तेची देखुनी माझे मनी अतिप्रीती वस्तसे. वरदेवणे म्हणून आपण गेलो होतो एक विष्णू. सद्गुरूचा निरूपणाही म्हणून न घे वर परियसा. अनेक दिव्य सहस्रवर्षी तप करीती महाऋषी. वर मागती अहर्निशी नाना कष्ट करुनिया. तैसे तापसी योगी यासी नव्हे मानवर द्यावयासी. बलात्कार देता कैसी वर्ण घेतो दीपक. तनु म्हणून श्री सद्गुरुशी समर्पणी सेवा करतो संतोषी. त्रयमूर्ती सद्गुरूची म्हणून या निश्चय केला मानसी देखा. समस्त देव माता पिता सद्गुरु चित्त होय ऐसे म्हणता. निश्चय केला निश्चिता सद्गुरु परमात्मा म्हणून या. किती म्हणून या वर्णो त्यासी
अविद्यांधकारासी तोची दीप परियेसी कुलदीप नाम सत्य धर्म ज्ञान सर्व एक सद्गुरूची म्हणे तो दीपक चरणसेवा मनपूर्वक करीतो श्री सद्गुरूची भक्तीने ऐकोणी शार्दूधरू पहावया गेला शिष्य आणि सद्गुरू तयाचा भक्त प्रकारू पाहता ते वेळी सांगितले होते विश्वनाथे अधिक त्वे दिसे अनिक भवते संतोषुनी दीपकाते मने विष्णू प्रियसा बोलावणी दीपकाशी मने ऋषिकेशी तुष्टलो तुझ्या भक्तीशी वर माग म्हणतसे दीपक मने विष्णूसी काय भक्ती दे कोणी अम्मासी वरदेची परियेसी कवन कार्य सांगा मज दिव्य कोटी सहस्र वरुषी तप करीती अरण्यवासी त्याची करतोशी उदासी नयनसी नारायणा तू तर मी तर तुझा भजत नाही तुझे नामस्मरण नाही बलात्कारे येऊणी काही केवी देसी मज ऐकोनी दीपकाचे वचन संतोष झाला महाविष्णू सांगो विस्तारुण तया दीपक देखा सद्गुरु भक्ती करसी निर्वाणेसी म्हणून झालो संतोषी जे भक्त कैलासी जे भक्त सद्गुरुसी तेची अम्मासी पावली जो नर असेल सद्गुरु भक्त जाण तोची माझा असे प्राण त्याची वशे झालो आपण जे जे मागेल ते ते म्या द्यावे सेवा करीती माता पिती तेच सेवा मज पावती पती सेवा स्त्रिया करती तेची मज पावत असे एखादे भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी नमन करीती भक्तीसी तेची मजे पाव जान ऐसे ऐकून दीपक नमिता झाला अनिक विनवदसे एक सिद्ध मने दुजासी ऐक विष्णू ऋषिकेशी निश्चय असे माझे मानसी वेदशास्त्र दिमासी सद्गुरु अम्मासी देणार सद्गुरूपासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्ही अधीन अमुचा देव सद्गुरूची जाण अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ सद्गुरूची आम्ही असे सत्य त्यातून आम्हा परमार्थ केवी दूर ते सांग समस्त योगी सिद्धजन सद्गुरु वाचुनी नाही ज्ञान ज्ञान होते ईश्वर आपण केवी दूर मज सांग जो वर द्याल तुम्ही तो मज सद्गुरु देता काय चोज या कारणे गुरुराज बजतसे परियसा संतोषुनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य तुझा प्राणू तूच शिष्य शिरोरत्न भोळा भक्त तूच माझा तरी काय तरी मागता वर देईन सर्वता विश्वनाथ आला होता दुसरे नालो आपण देखा आमुचे मन संतोषी वर माग जो मानसी आम्ही झालो तुझ वशी जे पाहिजे तुला देऊ दीपक मने विष्णूसी जरी वर आम्ही देसी सद्गुरू भक्त होय अधिक मनसी ऐसे अनिक द्यावे मज सद्गुरू रूप आपण ओळखावे तैसे ज्ञान देई सुखे या परितेन मागे अनिके म्हणून चरणी लागिला दिदला वर श्रोड्र पाणी संतोषिनी बोले वाणी ऐसे दीपक शिष्यमणी माझा प्राण सखा होसी तू ओळखिले सद्गुरुसी देखिले दृष्टी ब्रह्मासी अनिक जरी आम्ही पुससी सांगेन एक चित्ते अलौकिक बुद्धी असे जैसे धर्म धर्म सुमेनेसे उत्कृष्ट हुनी उत्कृष्ट होसी स्तुती करीवा श्री सद्गुरुते जे जे समयी सद्गुरुसी तू भक्तीने स्तुती करसी तेने आम्ही हो संतोषी तेची अमुची स्तुती जाण वेद वाचती साडे षडसती वेदांत भाष्य आहारणीसी वाचती जनभक्तीसी आम्ही पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत सद्गुरु चरित्र ब्रह्मा ऐसे म्हणत याची कारणे सद्गुरु भजता सर्वदेव तुझ वश श्री सद्गुरु बोले अक्षरे दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडती क्षण केवी होय परियसा जयारधी सद्गुरु स्मरण त्याची त्रैलोक्य जाण अमृतापान सदा सगुण तेजी शिष्य अमर होई ऐसा वर
दीपकासी दिदला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगत से कलिसी ऐकचित्त परेसा वर लाधोनिया दीपक गेला सद्गुरूचे सन्मुख पुसतसे सद्गुरु एक तया शिष्या दीपकासी ऐक शिष्या कुलदीपका काय दिदले वेदनायका विस्तारुणे सांगे निका माझे मन स्थिर होय दीपक मने सद्गुरोशी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले ऐसी सद्गुरु भक्ती द्यावी म्हणून सद्गुरूची सेवा तत्परसी अंतकरणी दृढदेशी वर दिदला संतोषी दृढभक्ती तुमचे चरणी संतोषिनी श्री सद्गुरू मन प्रसन्न झाला साक्षात्कारो जेविते होय स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे द्वारे नवनिधी विश्वनाथ तुझे आदी मने सद्गुरु संतोषिनी तुझे स्मरण जे करती त्याचे कष्ट निवारण होती श्रेयायुक्त जे नांदती तुझ्या स्मरण मतेसी येणे परिशिष्याशी प्रसन्न झाला परेसी दिव्य देह क्षणोक्षणी झाला सद्गुरु वेदधर्म शिष्याचा पहावया वासू कुष्टी झाला होता क्लेशू तो तापसी अतिविशेषू त्यासी कैसे पाप रहे लोकाग्रह करवतयासी गेला होता पुरी काशी क्षेत्र महिमाईसी पाप जाय सहस्त्रजन्मीचे तया काशी नगरातू धर्म अथवा अधर्म रातू वास करितो नरनिसितो पुनर्जन्म नाही जाण सूत मने ऋषिकेशासी येणे परी कलिसी सांगे ब्रह्मा परियसी शिष्य दीपकाख्यान सिद्ध मने नामकरणी दृढ मन असावे या त्रिगुणी तरीच तारेल भुवनी सद्गुरु भक्त असे ते गंगाधराचा नंदनू करतसे श्रोत्याची नमणू न म्हणावे न्यून पूर्ण माझे बोबडे बोलासी इति श्री सद्गुरु चरितामृते परमकथा कल्पतरु नरसिंह सरस्वतपाख्याने नामधारक शिष्य संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीय गोढा श्री सद्गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार श्रोते हो, आपण हा दुसरा अध्याय येणाऱ्या दत्त जयंतीपर्यंत दररोज जर श्रवण केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. ज्ञानसागर मराठी हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.